हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज आलेलो आहे भीमाशंकरला. सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं एक पवित्र असं ठिकाण. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला पूर्ण परिसर हा धुक्याने वेढलेला आहे. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं, जे की आपल्या पुणे जिल्ह्यात येतं. महाराष्ट्रात तसे 3 महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी भीमाशंकर एक आहे. जर तुम्ही पण प्लॅन करत असाल भीमाशंकरला यायचा पुण्याहून, तर हा व्हिडिओ नक्की बघा. याच्यामध्ये मी पुण्यावरून यायचं कसं, दर्शनाची काय सोय आहे आणि बाकी सगळी पण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आयटनरी पण समजून जाईल. तर व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सकाळचे वाजलेत 8 आणि पहाटे 4 वाजता निघायचा प्लॅन होता माझा, पण काही ऑब्वियस रिझन्समुळं गॉट डिलेड आणि 8 वाजले तरी मी अजून पिंपरी चिंचवडमध्येच आहे. जर 4 वाजता निघाला असतो तर 8 वाजता मी भीमाशंकरला नक्कीच पोहोचलो असतो. पण आता उशीर झाला आहे, तर त्याला काही करू शकत नाही आपण. मॅपवरती दाखवते मला 3-3.5 तास लागतील, कारण 110 किलोमीटर आहे, 110-115 किलोमीटर आहे पिंपरी चिंचवडपासून भीमाशंकर. तर बघूया किती वेळ होतोय. ब्रेकफास्ट वगैरे पकडला आणि शूट करत जरी जायचं म्हणलं तरी मला वाटतं एखादा एक्स्ट्रा तास पकडून चालावं लागेल मला. आणि मग तिथं गेल्यावर बघू कसाही क्राऊड आहे, गर्दी आहे नाही आहे. शनिवार आहे आज 22 ऑगस्ट. सो लेट्स सी, बघूया आपण. आत्ताच आपण राजगुरुनगर पास केलेलं आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे मंचरला. मंचर साधारणतः 19-20 किलोमीटर आहे इथून. आणि बघू किती वेळ लागतोय. या रोडला तर बिलकुल ट्रॅफिक नाही आहे, मोकळा रोड आहे. तर लेट्स सी. तर आत्ता मी गोरेगावच्या थोडं पाठीमाग आहे आणि माझ्या पाठीमागं बघू शकताय एक सुंदर महादेवाची मूर्ती आहे व्हाईट कलरमध्ये. आणि त्याच्याच बाजूला अनाथ आश्रम आहे लहान मुलांचं. तर ॲक्च्युली या मूर्तीचं कारण सांगतो मी इथं असण्याचं. महादेवाचं जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ते पवित्र स्वरूप मानलं जातं महादेवाचं. आणि त्यांचं आहे ना 12 ज्योतिर्लिंगांचं एकाच ठिकाणी दर्शन व्हावं, त्याच्या हेतूनं इथं मूर्ती ही बांधलेली आहे. आणि तिथं जर तुम्ही पाहिलं आत गेल्यानंतर तुम्हाला समजेल, तिथं जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ना ती एकामेकाशी कसे कनेक्टेड आहेत, त्यांच्या लोकेशन वाईज भारताचा मॅप बनवला आहे. तिथं मॅपमध्ये त्यांनी त्या ज्योतिर्लिंगांची माहिती दिलेली आहे, कोणतं ज्योतिर्लिंग कुठं आहे आणि त्यांची नावे वगैरे दिलेली. आणि शेजारी जे अनाथ आश्रम बघताय तिथं जर तुम्हाला काही डोनेशन द्यायचं असेल, मी ॲक्च्युली चौकशी केली तिथं, तर तुम्ही तिथं डोनेट पण करू शकताय. तर नक्कीच भीमाशंकरला जाताना या ठिकाणी नक्की भेट द्या. आता थोडा घाट सेक्शन आणि जंगलाचा भाग सुरू झालेला आहे भीमाशंकरच्या पाठीमागं. अजून मी भरपूर पाठीमाग आहे, तसं 40 किलोमीटर पाठीमाग आहे. तर छोटासा घाट आणि जंगलाचा भाग आहे इथं घोडेगावपासून पुढं आल्यानंतर. पुढे कोकणे फूड प्लाझाला थांबून नाश्त्यामध्ये डोसा आणि चहा घेऊन मी पुढच्या प्रवासासाठी निघालो. हे माझ्या पाठी जे पाहताय तुम्ही ते डिंबे डॅम आहे, जो आपण खालून येताना पाहिला होता. वरती तुम्ही घाटातून वरती आलात की तुम्हाला एक ब्रॉड व्ह्यू मिळेल त्याचा, आणि डिंबे डॅम आणि त्याचं बॅकवॉटर. जसं तुम्ही डिंबेड धरणापासून पुढे येता, जो डॅम पॉईंट आहे त्याचा टॉप व्ह्यूचा, त्याच्यापासून पुढे आल्यानंतर घाट संपतो आणि नंतर तुम्ही गावामध्ये एंटर करता. त्या गावामध्ये वातावरण बघा कसं आहे. आता पाऊस सुरू झालाय, मी तुम्हाला दाखवतो. मला गाडीत बसावं लागेल, मोठा पाऊस चालू झाला. पण वातावरण बघा काय, ढग उतरलेत पूर्ण, ढग रोडवरती.
भीमाशंकरच्या एक 8-10 किलोमीटर पाठीमागे तुम्हाला एक चेकपोस्ट लागते भीमाशंकर अभयारण्याची. तर तुम्ही कार नेत असेल तर तुम्हाला 50 रुपयाची पावती करावी लागते. बाकी मग दुसरे पॅसेंजर वगैरे काय असतील तर त्याचे मी इथं चार्जेस लावून देईन. मी पोहोचलो आता भीमाशंकरच्या पार्किंगमध्ये आणि पाऊस खूप चालू आहे. म्हणजे अचानक चालू झाला पाऊस आणि मी येऊन गाडीत बसलो. हे बघू शकता मी स्वेटर टाकलंय कारण जी अपेक्षा होती मला की थंडी असणार आहे, थंडी आहे इथं. हे ॲक्च्युली हे 100 रुपये देऊन रेनकोट आहे छोटासा. छत्री आणले मी पण छत्री चालणार नाही इथं कारण वारा पण खूप आहे, धुकं पण खूप आहे. त्यामुळे मी हा रेनकोट घेतलाय आणि घालावंच लागेल कारण 1 सेकंद पाऊस थांबतो आणि परत चालू होतोय. तर हे गरजेचं आहे. तुम्ही पण जर येत असाल छत्रीच्या भरोशावर येऊ नका, रेनकोट घ्या. वाटेमध्ये पण तुम्हाला भरपूर लोक दिसतील हे विकताना. 50 रुपये 100 रुपये असे चार्जेस आहेत. तुम्ही घेऊ शकता आणि घ्यावंच लागेल कारण पाऊस चालू असतो पावसाळ्यात. तर मी घेतलंय आता, पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि मी आता चाललोय. आता इथून ऍक्च्युली मला 5 किलोमीटर चालायचंय. मला म्हणजे ज्यांना पण जे पार्किंगमध्ये इथं गाडी लावतात ना तिथून पुढे जायचं असेल तुम्हाला तर 5 किलोमीटर मंदिरापर्यंत चालत जावं लागतं किंवा बसेस पण आहेत. आपण आता बघूया उतरून काही व्यवस्था आहे तिथं, बसेस किंवा काही लोकल ट्रान्सपोर्ट आहे का ते पण चेक करू एकदा. चला. मंदिर काही दिसत नाही अजून. आज शनिवार असल्यामुळं खूप गर्दी आहे भीमाशंकरला आणि बस आम्हाला आउटसाईड सोडलं बसनी 100-200 मीटरवरती आणि तिथून आत चालत यावं लागलं. मी आता ती मेन कमान आहे भीमाशंकरची तिथे आता आणि असं वाटतं आता मुखदर्शन घ्यावं लागेल कारण जर लाईनला थांबलो, लाईन खूप मोठी आहे, पहाटे नंबर येईल माझा. त्यामुळे माझा प्लॅन असा चालू आहे की मुखदर्शन घ्यायचं आणि हर हर महादेव म्हणून निघायचं.
वाटते 1.5-2 तास लागले असतील मुख दर्शनासाठी. आलो दर्शन घेऊन. ॲक्च्युली रिनोव्हेशन चाललं आहे, कारण पुढच्या वर्षी जो नाशिकला कुंभमेळा होणार आहे त्याच्यामुळं जे ज्योतिर्लिंग आहेत तिन्ही पण महाराष्ट्रातली, त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळं थोडी गैरसोय होऊ शकते आपले, चालतं आहे तेवढं. तर हे बघताय माझ्या पाठीमागे मेन गेट आहे, मी आत्ताच दर्शन घेऊन आलो. गर्दी खूप आहे, माहीत नाही 1000, 2000, 3000 किती लोक आलेत. त्यामुळं मी जे स्पर्शदर्शन आहे ते नाही घेतलं, मी मुखदर्शन घेऊन वापस आलो. कारण जर स्पर्शदर्शन घ्यायला गेलो असतो तर मला पहाटेचे 3 किंवा 4 वाजले असते, इतकी गर्दी आहे. आणि थोडा प्लॅन फसल्यामुळे मला डिले झाला, नाही तर मग स्पर्शदर्शनच घ्यायचं होतं. बघू नेक्स्ट टाईम नक्की लाईनमध्ये थांबून, म्हणजे लाईनमध्ये आत्ता पण थांबलो होतोच मी, पण मुखदर्शन घेतलं आत्ता. नेक्स्ट टाईम नक्की स्पर्शदर्शन घेईन. गेटच्या समोर पण पार्किंगसाठी जागा आहे, हे बघू शकता. इथं इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स वगैरे आहेत. आणि ह्या गाड्या इथं पार्किंगला लागलेल्या आहेत. या गाड्या आहेत ना, ह्या पहाटेच्या आलेल्या गाड्या आहेत. 2, 3 किंवा 4 वाजता ज्या आलेत ना दर्शनासाठी, त्यांच्या ह्या गाड्या आहेत. त्यांना अजून दर्शन भेटलेलं नाही. ऑब्वियसली ते स्पर्शदर्शनासाठी गेले असतील. 8 ते 9 तास मिनिमम लागत आहेत स्पर्शदर्शनासाठी. आणि मुखदर्शनासाठी जास्त वेळ भेटत नाही ॲक्च्युली तुम्हाला. काही सेकंदात तुम्हाला मुखदर्शन घेऊन तिथून पुढं जावं लागतं, गर्दी खूप असल्यामुळं. पण मुखदर्शन लगेच होते 1 तास 1.5 तासात. तर असं काही वातावरण आहे. पूर्ण धुक्याने भरलेलं आहे. पूर्ण धुक्याने भरलं आहे. पाऊस पण झाला आता मोठाचा. याचा उपयोग होतो, तुम्ही नक्की घेऊन या. चला शेवटचं दर्शन घेऊ आणि निघू आपण परतीच्या प्रवासासाठी. शूज बघा, मी शूज दाखवतो कुठं ठेवल्यात. भिजलेलं नाही तेवढा मोठा पाऊस येऊन पण. हे बघा, हे नो पार्किंगचा बोर्ड आणि हा इथं माझा शूज आहे. जसा ठेवला होता तसाच राहिला आहे तिथं. तुम्हाला जर तुमची चप्पलं सुरक्षित ठेवायची असतील तर मी रेकमेंड करेल की तुम्ही गाडीतच ठेवा आणि पायी या. जिथं मेन पार्किंग आहे त्या पार्किंगपासून तुम्हाला जवळजवळ मंदिर 5 किलोमीटर पडते. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही चालत येऊ शकताय. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चालत या, थोडं तुम्ही आनंद घेऊ शकताय त्या प्रवासाचा. नसेल वेळ तर मग 20 रुपये तिकीट देऊन बस सेवा पण आहे मंदिरापर्यंत. मंदिराच्या 200-300 मीटरवरती सोडते बस. तिथून तुम्हाला मग दर्शनाच्या लाईनमध्ये जिथं भीमा नदीचा उगम आहे तिथं मला जायचं आहे. आता मला माहिती नाही ॲक्च्युली कुठं आहे तो, बघूया विचारतो मी आणि आपण तिथं भेटू. भीमाकुंड इकडेच आहे ना? भीमाकुंड हां इथे हो. आत्ता मी ते एका टपरीत विचारलं भीमाकुंड कुठं आहे, तर ते म्हणे इथंच आहे पाठीमागं, 100 रुपये द्या म्हणे सोडायला येतो. अरे म्हणलं एवढे मोठमोठे ट्रेक करून आम्ही चालत जातो आणि भीमाकुंडला सोडायला इथं काय चुकतो काय या धुक्यात मी. तर हसायला लागला. काय माहिती आहे का, सगळं जिथं जाल तुम्ही देवस्थानात, बाकीच्या लोकांसाठी बिझनेस आहे, तुमच्यासाठी जरी देवस्थान असेल. हे बघा धुक्यानं भरले पूर्ण रोड. भीमाकुंडचा रोड आहे हा. ओके, तर मी म्हणत होतो की जिथं जाईल तिथं बिझनेस आहे काही लोकांसाठी. तुम्ही जरी दर्शनासाठी येत असाल तर इथं. आणि इथं भीमाशंकरला मला एक एक्सपिरियन्स आला भाई. इथं पुणे जिल्ह्यात असून पण इथं आहे ना मराठी कोण बोलत नाही आहे. कोण बोलत नाही म्हणजे बरीच लोकं आहेत मराठी बोलणारी, पण बाबा हिंदी माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे. पुण्यात असून हिंदू देवस्थान असून लोक इथे हिंदी बोलत आहेत. म्हणजे जी शॉप वगैरे दुकान आहेत ना त्या दुकानावरती किंवा बाहेर कोणी दुकान टाकले ना तर तिथं लोक हिंदी बोलत आहेत. हा एक्सपिरियन्स आला आहे मला. बाकी आपण पुढे डिस्कस करूच. पण हे बघा वातावरण बघा इथलं.
मे बी इथून पाणी वाहतंय, इथंच असेल भीमाकुंड. कुठून पाणी येतंय माहिती नाही मला. पाठीमागं तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही कॅमेऱ्यात, पण पूर्ण डोंगर आहे पाठीमागं. तेव्हा पाणी वाहत येते असं. गणेशजी आहेत आतमध्ये. ओके, हे जे समोर बघताय माझ्या, हाच आहे तो भीमाकुंड. हां, अरे तर भीमा नदीचा जिथून उगम होतो ते ठिकाण जे आहे तिथं आहे मी आत्ता. शोधत शोधत आलो. इथं बिलकुल क्राऊड नाही आहे. क्राऊड नाही आहे म्हणजे माझ्याशिवाय कोणच नाही आहे आजूबाजूला. बघू शकता तुम्ही, माझ्या आला इथं कोणच नाही. धुक्यानं पूर्ण भरलेलं आहे. ॲक्च्युली हा डोंगरच आहे पाठीमागं जो बघताय. आणि डोंगराच्या उताराला जे म्हणू शकता ना, मंदिर पण खालीच आहे. अशा डोंगराच्या उतारालाच आहे. खाली उतरावं लागतं तुम्हाला मंदिरात जायला, मेन मंदिरात जायला. आणि हा आहे भीमाकुंड. हे बघा, हा तो भीमाकुंड आहे जिथून भीमा नदीचा उगम होतो. तर आजूबाजूला पण पाहू शकता तुम्ही, डोंगरातून असं पाणी येते वाहत वरून. हेच ते उगम स्थान आहे भीमा नदीचं. कुंड मी परत एकदा दाखवतो तुम्हाला नीट. कुंभमेळ्यामुळे आहे ना, पूर्ण जीर्णोद्धाराचं काम चालू आहे सगळीकडे. त्यामुळे बऱ्याचशा जागा बंद आहेत. पण ही भीमाकुंड चालू होता सध्या, त्यामुळे मी इथं आलो. मला बघायचं पण होतं. तर असं काय आहे वातावरण बघू शकता तुम्ही, पूर्ण धुक्यानं भरलेलं आहे भीमाशंकर. पूर्ण म्हणजे पूर्ण धुक्यामध्ये. सध्या पाऊस उघडला आहे. पाऊस मगाशी जोरात झाला, आता काय पाऊस नाही आहे. हां, मस्त आहे. स्वर्गासारखंच वाटते. पूर्ण पूर्ण धुका आहे. नाईस. खाली जाऊन दाखवतो. हा जो उगम आहे ना भीमा नदीचा, जो इथून होतोय, त्याचं पाणी आहे ना, त्याचं पाणी खाली पडतंय. मी तिथं पाणी दाखवतो तुम्हाला. हे वातावरण फक्त 4 महिने असतं इथं पावसाळ्यामध्ये, आणि त्यात 4 महिन्यात सगळ्यात जास्त गर्दी असते. आता क्राऊड बघितलात तुम्ही, भयानक क्राऊड आहे. भयानक लोक आलेत दर्शनाला. कुठून कुठून, मध्य प्रदेश वगैरे वरून आलेले आहेत लोक. हे जे पाहिलेत तुम्ही वरती, हे उगमस्थान आहे. तिथं तो भीमाकुंड आहे. आणि ते जे नदीचं पाणी येतंय खाली, भीमा नदीचं, ते हे तुम्ही पाहू शकता इथे. ते बघा, इथून वाहत येतो पाणी, वाहत येते खाली पूर्ण, आणि इथून खाली जाते. हे बघा, निसरडी वाढ झालेली आहे इथं. इथं आलात तर थोडं सांभाळून. इथं खाली माहिती नाही तुम्हाला आवाज येतोय का नाही, पण मला आवाज येतोय. हे जे कुंडातून जे पाणी येत आहे ना, हे खाली जाऊन हे होतंय मिसळ. जीर्णोद्धार चालू असल्यामुळे बरेचसे स्पॉट बंद केलेले आहेत. जितके पॉसिबल असतील तितके मी स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो. माहिती नाही मी कॅमेऱ्यात दिसतोय की नाही दिसत आहे, पण पूर्ण धुक्याने वेढले जागा आहे. हा परिसर आहे ना, पूर्ण धुक्याने वेढलेला आहे. सर्वत्र धुका आहे. हर हर महादेव. चला, पाऊस यायला लागलेला आहे. आपला महागातला रेनकोट घालायची वेळ आलेला आहे. दर्शन घेऊन मी बाहेर आलोय परत. पाऊस चालूच आहे. पाऊस येतोय जातोय. आपल्याला परत ही बस पकडून आपल्याला परत जायचं आहे 5 किलोमीटर. आता एक प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे झाला असता थोडक्यात. इथं आहे ना भीमाशंकरला 5 पार्किंग आहेत. 5 मोठमोठी पार्किंग आहेत, आणि त्या 5 पार्किंगमध्ये जवळपास 1-1 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जर तुम्हाला नंबर माहीत नसेल पार्किंगचा, तर तुम्ही फसलात. कारण वापस येताना आहे ना,
ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला बसच्या पार्किंग नंबर सांगायला लागतो उतरताना, किंवा ते नंबर पुकारतात त्यानुसार आपल्याला उतरावं लागतं. आणि जर तुम्हाला पार्किंग नंबर माहीत नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्यासाठी, तुम्हाला चालावं लागू शकते. 3 नंबर आणि 4 नंबरमध्ये जरा 1.5 किलोमीटर 1.5-2 किलोमीटरचा फरक आहे, म्हणजे तेवढं अंतर आहे. तर तिथं फसलात तर तेवढं चालावं लागू शकतं तुम्हाला. 4 आणि 5 जवळ आहे, 1-1 किलोमीटरचा अंतर आहे. तर जिथं पण गाडी लावताय तुम्ही पार्किंगसाठी, तिथं आहे ना, जर तुम्ही बसने जात असाल तर नक्की कंडक्टरला विचारा पार्किंग नंबर किती आहे, ते सांगतील तुम्हाला. आणि त्यानुसार उतरताना पण त्याच पार्किंग स्पॉटला उतरा. माझ्यासोबत पण झालं असतं थोडक्यात. मी किलोमीटर लक्षात ठेवले होते, कोणी तर बोललो होतं मला की इथून 5 किलोमीटर आहे मंदिर. तर मी ड्रायव्हरना बोललो की 5 किलोमीटर म्हटलं होतं अंतर आहे इथून. तर त्यानुसार त्यांनी सांगितलं की तुमचं पार्किंग 4 नंबर असेल. मग मी बिंदास बसलो. 4 नंबर आल्यावर मला ओळखीचा वाटला स्पॉट, मी उतरलो, बरोबर ठिकाणी उतरलो. तर तुम्ही ही चूक करू नका, नक्की पार्किंग नंबर विचारून घ्या. तर इथं माझी गाडी आहे. मला वाटलं मला पण चालावं लागतंय का काय, तर नाही. रेनकोट 100च्या मानानंतर अजिबात नव्हता तो. 30-40 रुपयाचा रेनकोट आहे. 20 रुपयाचा म्हटलं तरी चालेल. क्वालिटी एकदम हलकी, एकदम हलकी. पण ठीक आहे, काम चालून गेलं माझं त्याच्यामुळं, तर काय बोलता पण येत नाही. आणि देवस्थानला तुम्हाला माहिती आहे, जिथं जाल तिथं वस्तू, पाणी, ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांची किंमत जास्तच असते. काहीतरी इमर्जन्सी झाले बहुतेक, किंवा कोणीतरी डिप्लोमॅट आले बहुतेक, मे बी. तर चला, असं दर्शन झालंय आपलं, आता निघूया घरी.